नमस्कार. तर वाढदिवसाची संध्याकाळ चालू झाली होती आणि असं नटून-थटून छान नवऱ्याने गिफ्ट दिलेला ड्रेस घालून आपण निघालेलो आहोत डिनरसाठी. तर डिनरसाठी गेले 2014 पासून आमचं लोकेशन हे फिक्स असतं. आम्ही तिकडेच जातो जेवायला आणि मला तिथलं जेवण अतिशय आवडतं आणि हनी-बनी जेव्हा 9 महिन्याचे होते तेव्हापासून ते तिकडे जेवतात. त्यांनी तिथे पहिल्यांदा खूप छान जेवले. त्यामुळे आम्ही मोस्टली तिथेच जातो. ते म्हणजे हे कैलास गार्डन. आता त्यांनी रिनोव्हेशन केलेलं आहे आणि खूप आता तर जास्त सुंदर केलेलं आहे त्यांनी सिटिंग एरिया वगैरे. आधी पण छान होतं. साधं सिंपल होतं, पण जेवण एक नंबर उत्तम, सकस, पौष्टिक असे तुम्हाला जे शब्द माहिती असतील ना, की हेल्दी फूडच्या बाबतीत, तर ते तिथे मिळतं. ते म्हणजे अप्रतिम असं पिठलं भाकर. खूप कमी लोकांना माहिती आहे की कैलास भेळची मागे सेटिंग अरेंजमेंट आहे बेसन भाकरीसाठी वगैरे. तर तुम्ही जर कधी गेलात वेळ काढून तर नक्की जा. खूप सुंदर केलेलं आहे आता त्यांनी. गेल्या-गेल्या आपल्यासमोर असं मस्तपैकी शेंगदाणा आणि गूळ येतं, तुपाचं अख्खं वाडगं येतं आणि अनलिमिटेड असतं विशेष म्हणजे. तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही खाऊ शकता. हे बघा आलेलं आहे माझं तूप आणि मस्तपैकी तुपाची धार द्यायची आहे भाकरीवर आणि ताव मारायचा आहे. खूप पौष्टिक आहे हे जेवण. तुम्ही म्हणजे आपण गेलो की आपली मुलं पण छान एन्जॉय करू शकतात. हे बघा हे असं ताट ना सुंदर भरलेलं असतं आणि अनलिमिटेड असतं. त्यामुळे खायचं तितकं खा. जरा आता मशीनच्या भाकरीनी जरा चव कमी केलीये, पण बाकी बेसन वगैरेची चव ॲज इट इज आहे. मग थोडीशी शायनिंग मारलेली आहे. फोटोज वगैरे क्लिक केले होते, कारण तिथे छान त्यांनी शोपीस वगैरे ठेवलेले आहेत आता. तर थोडे आपण फोटोज वगैरे क्लिक केले आणि आपण निघालोत आहोत आपल्या घराच्या दिशेला. फुल ऑन झेड प्लस सिक्युरिटीमध्ये बनी दादा निघालेला आहे घरी. त्याला मांजरी आवडतात, मांजरांना तो आवडतो. प्राण्यांचं बनीवर अतिशय प्रेम आहे आणि हुडहुडी लिटरली भरलेली होती मला. असं झालेलं कधी घरी जाऊन एकदा ताणून देते. तर आता आपण उद्या भेटूयात हां. बाय.